भुसावळ नाहटा महाविद्यालयात सिनियर विभागाचा ट्रेडिशनल डे झाला उत्साहात साजरा। प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी वायकोळे यांच्या हस्ते झाला शुभारंभ। झाशीची राणी ते आदिवासी महिलेपर्यंतच्या वेशभूषा सादर करत विविधांगी सुप्त कलागुण दाखवले तरुणाईने। महाविद्यालय लॉन परिसर दिसत होता अगदी विविधरंगी। जोश आणि उत्साहाने तरुणाई आली होती उचंबळून। संस्था सचिव विष्णू चौधरींच्या हस्ते झाले बक्षीस वितरण। ट्रेडिशनल डे वर्षभरात कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मित्रमैत्रिणींच्या सहवासातील गमती जमती या गमती जमतींच्या वळचळ करण्याच्या काही सुप्त इच्छा अपेक्षांना कलामंचावरून मूर्त दृश्य स्वरूप देण्याचा कार्यक्रम म्हणजेच महाविद्यालयांमध्ये साजरा होणाऱ्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणजेच ट्रेडिशनल डे। भुसावळ नाहटा महाविद्यालयात सिनियर विभागाचा ट्रेडिशनल डे तरुणाईच्या प्रचंड जल्लोषात प्रतिसादात्मक उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। बघूया तो प्रत्यक्षातच। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कांबळेसह मी रुशाली कोल्हे, EBM न्यूज। भुसावळ नाहटा महाविद्यालयाच्या लॉनचे दोघं भाग तरुण तरुणींनी भरगच्च झालेले होते। विविध पारंपरिक पेहरावातील तरुण तरुणी मौज मस्तीतच आनंदाने हास्य विनोदात रंगून गेलेले होते। केवळ स्पर्धकच नाही तर सिनियर विभागातील सर्वच तरुण तरुणी छानपैकी नटून सजून आलेले होते। प्राध्यापिका स्मिता बेंडाळे यांच्या निवेदनाने स्पर्धांची सुरुवात झाली ती झाशीच्या राणीच्या प्रवेशाने। त्यात रंगत आणली ती उमेश गोर्धेच्या अघोरी बाबाने। बहिणाबाई चौधरी, राधाकृष्ण राजपुतानी व पावरी समाजाच्या वेशभूषा सादरीकरणाने। दूर करतो तुझा चार हो लेकराला घेऊन आले तुझ्या नशिबाचा किडा लावाया। अगं तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू आज आलेस। 10 वर्षांनी येतो आयोग जवा नदीचं पाणी होतं याला झाडाची पानं अंदर तिचं खालीच होतं याला। येतो 7 चांदण्यांचा जोर आणि येतात या बळीचे साक्षीदार। मावले पसार त्या आदिशक्ती समोर आज तुझी ओंजळ कशी रिकामी राहते ना तेच बघतो मी। विचारांचा वांझोटेपणा रक्तात मिसळला की मग शरीर होते व्याधींच्या हवाली आणि मग चढतो प्रेमाचा मोहाचा आक्रोशाचा वांझोटेपणा आणि मग प्रत्येक व्यक्ती देत इथं भोग। मग काय माय बाप बहीण भाऊ आणि मग लेकरू। बहिणाबाईला त्यांच्या ओव्या जगभर प्रसिद्ध आहेत। खोप्यामध्ये खोपा सुगराणीचा चांगला देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला झोका झाडाले टांगला। चिंता को तलवार की नोक पर रखे वो राजपूत रेत की नाव से समंदर से शर्त लगाए वो राजपूत और सर कट जाए फिर भी धड़ दुश्मन से लड़ता रहे वो राजपूत। प्राध्यापिका स्मिता बेंडाळे यांच्या निवेदनाने कार्यक्रम पुढे जात होता। रामदेव बाबा, कीर्तन, मानसीने सादर केलेली मीराबाई, DJ, शेतकरी, पोवाडा यांच्या सादरीकरणातून तर स्पर्धांना चांगलीच रंगत चढत गेली। जी
जो आज तुम बिन रहो न जाए, जैसे जल बिन कमल चंद बिन रजनी, ऐसे तुम देखा बिन सजनी। आकुल व्याकुल फिरो रहे न दिन, बिरह काल जो खाए, कैसे कहूँ कुछ कहत न आवे, प्यारे मिलकर तपस बुझ। या विविधांगी कल्पकतेतून साकार झालेल्या पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर जयप पाटील, प्राध्यापिका डॉक्टर रेखा गाजरे, प्राध्यापक व्ही.जे. कोचुरे व प्राध्यापिका डॉक्टर ममताबेन पाटील हे कामकाज सांभाळत होते. एव्हाना प्रेक्षक मित्र मंडळी स्पर्धक सादरीकरणातून खुश होती. पुढचा परफॉर्मन्स होता तो गोकुळधाम सोसायटीचा. त्या धम्मालीपासून तर राजस्थानी झलक, कोळी गीत, दादागिरी ते कीर्तनापर्यंतचा कार्यक्रम चांगलाच रंगला. तो सुन, मैं क्या कह रहा, कल नवरात्रि शुरू हो रही है। हाँ, तो अपने गोकुलधाम सोसाइटी में नवरात्रि मनाने की सोच रहा मैं। एकदम अच्छे से। तो इस बार वो टप्पू सेना भी नहीं है, तो सब तैयारियां हमें ही करनी है। अरे वाह बाबूजी, ये तो बहुत बढ़िया बात है, तो इस बात पे हो जाए। ये शुरू हो जाती है। चुप रहे बाबूजान। अरे बावरी जी, वो ठेका जी नहीं, वो पेटा जेठा जी है। महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेठाम होती. महाराजांची कीर्ती बेठाम, भल्या भल्या न फुटला घाम, याला कोण घालीन ये सणा, दरबारी पुस्तही बेगम. रुपेरी वालू सोनेरी लाटा, त्याव माझं वर्क करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा, त्याव माझं वर्क करतय. कोणी देशी देऊ, कोणी गावी देऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणी देशी देऊ, कोणी गावी देऊ, सांग तुझ्या मनात. या सादरीकरणापर्यंत तर ठीक, पण यानंतरची चंदना शाळेला का नाही येत ही एंट्री तर चांगलीच धम्माल ठरली. त्यानंतरही बंगाली मॅम, शेरो शायरी, संभाजीराजे व त्यानंतर धनगर गीताने प्रेक्षक वर्गांचे चांगलेच मनोरंजन केले. चंदना शाळेला का नाहीये, चंदना शाळेला का नाहीये, तुला पाटी मिळेल, तुला पुस्तक मिळेल, तुला पाटी मिळेल, तुला पुस्तक मिळेल, तू तरी पण शाळेला का नाहीये, चंदना शाळेला का नाहीये, चंदना शाळेला. बनी हुई हूँ तो आपके लिए एक गाना गाना चाहूंगी. आम्ही जे तुम्हार शोधजे तुम्हार, आम्ही जे तुम्हार, मेरे ढोलना सुन, मेरे प्यार की धुन, मेरे ढोलना. कोई तरकीब पता मनाने की, तुम रूठा रूठा से लगता है. कोई तरकीब पता मनाने की, मैं जिंदगी गिरवी रख दूंगा, तू कीमत पता मुस्कुराने की. आपल्या खांद्यावर फोडले ते छत्रपती संभाजी महाराज यांना मी प्रथम अभिवादन. नड्यावरती चोरी फिरती त्याच्या नड्यावरती, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, मातीवाणी काळ कुणी दुधावाणी पांढर. धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, खंडोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं,
या रंगतदार पारंपरिक वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी, प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी वायकोळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। यावेळी उपप्राचार्य BH बराटे, उपप्राचार्य भंगाळे, प्राध्यापिका डॉक्टर रेखा गाजरे, प्राध्यापिका डॉक्टर ममताबेन पाटील हे मान्यवर व्यासपीठावर होते। या स्पर्धा व बक्षीस वितरण यशस्वीतेसाठी शिस्त समिती प्रमुख प्राध्यापक ND गोस्वामी, बक्षीस वितरण समिती प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर विद्या पाटील, प्राध्यापक डॉक्टर RS नाडेकर, प्राध्यापक डॉक्टर PK पाटील, प्राध्यापक PP महाजन, प्राध्यापिका स्वाती शेडके, प्राध्यापिका स्मिता बेंडाळे यांनी परिश्रम घेतले। या बक्षीस वितरणानंतर फोटो सेशनसह सर्व तरुण तरुणी गुंग झाले ते सामूहिक डान्स एन्जॉयमेंटमध्ये। या पारंपरिक वेशभूषा कार्यक्रम प्रसंगी EBM न्यूजने संस्थेचे सचिव विष्णू चौधरी, प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य BH बराटे, उपप्राचार्य तथा कला मंडळ प्रमुख प्राध्यापक NE भंगाळे आणि स्पर्धेत सहभागी तरुण तरुणींचे मत जाणून घेतले। बघूया ती बातचीत प्रत्यक्षातच। नमस्कार, EBM न्यूज मध्ये तुझं स्वागत आहे। तू कोणता रोल? मी जातिका राणीचा रोल केला, राणी लक्ष्मीबाई। याच्या आधी तू कधी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होती? नाही, कसलाच गेटअप नाही केला मी। मग तुला ही कल्पना कुठून आली? ही कल्पना मी माझ्या मनात हे केलं की मी यावर्षी झाशीचीच राणी बनणार, त्याकरता हा गेटअप मी हे केला। मला झाशीची राणी खूप आवडते, त्याकरता। EBM न्यूजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही आज पारंपरिक वेशभूषा दिनी कोणतं पात्र सादर केलं? धनगर। सर्वात प्रथम म्हणजे तर आमच्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी हा पारंपरिक वेशभूषा दिन साजरा केला जातो। तर या दिनानिमित्त विद्यार्थी वेगवेगळ्या कल्पना सादर करत असतात। तर आमचा नाट्यशास्त्र विभागाचा गट आहे, ग्रुप आहे। तर या ग्रुपमध्ये आम्ही विचार विनिमय केला आणि आम्ही सुचवलं की आपण सर्वजण मिळून धनगर नृत्य सादर करू किंवा धनगर ग्रुप किंवा धनगर लोक जमात ही जे जमात आहे ते जे वस्त्र परिधान करतात आपण तसे वस्त्र परिधान करू, त्यांची जी परंपरा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। कारण की लोक आता सध्या पाश्चिमात्य संस्कृतीकडे जरा जास्त वळत चाललेले आहे, त्यामुळे आपल्या भारतामधल्या ज्या भटक्या जमाती आहेत ह्या लवलेश पावत चाललेल्या आहे, त्यामुळे लोकांना या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून आम्ही हे धनगर नृत्याची निवड केली। याआधी तुम्ही कधी पारंपरिक वेशभूषेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं का? हो, दरवर्षी। हो, मागच्या वर्षी कोणता रोल केला? मागच्या वर्षी आमच्या केलं, कोरकू जमात जी असते आदिवासींची ती केली होती। आताचा तुमचा अनुभव कसा होता? खूप मजा आली। नवीन काहीतरी कॉलेजला दरवर्षी पारंपरिक वेशभूषा होते, सर्व लोक फक्त सजून येतात काहीतरी नवीन करायला, परफॉर्म करायला, स्टेजवर सादर करायला खूप मजा येते। चौधरी, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सौ मीनाक्षी वायकोळे मॅडम, उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर BH बराटे सर, कला मंडळ प्रमुख प्राध्यापक NE भंगाळे सर। तर मग आपण आधी महाविद्यालयाचे सचिव आदरणीय विष्णू चौधरी सरांकडून आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती जाणून घेऊया। सर, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? वर्षातून एखाद्या दिवशी पोरांना वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा करायला मिळतो आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थी आनंदी असतात, त्यातच मलाही आनंद वाटतो आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं निक्षून आयोजन करतो।
महाविद्यालयात. सोबत महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल आणि सर्वांच्याच लाडक्या वायकोळे मॅडम सुद्धा आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाबद्दल. मॅम, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम खूपच उत्साहपूर्वक असा राहिला आणि महाविद्यालयात चैतन्यपूर्ण वातावरण पसरलेलं आहे. विद्यार्थ्यांना सामाजिक राजकीय समस्या कोणत्या आहेत याची जाणीव व्हावी, तसंच आपल्या परंपरा आपली संस्कृतीची जाणीव व्हावी आणि या माध्यमातून पुढचं त्यांचं जीवन कार्य अतिशय चांगलं व्हावं या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तुम्ही विद्यार्थ्यांना कोणता संदेश देऊ इच्छिता? कितीही आपली प्रगती झाली तरी आपली संस्कृती आपल्या परंपरा आपण विसरू नयेत. सुविचारांना नेहमी प्राधान्य द्यायचं आहे, कारण आज विकास भरपूर प्रमाणात होत आहे, प्रत्येकाला सर्व सुखसोयी आहेत, परंतु तरीसुद्धा त्यासोबतच अनेक अशा समस्या सुद्धा आहेत. कारण आज आपण काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात आपण परंपरा आणि संस्कृती यांचा विसर पाडून घेतलेला आहे, म्हणजे विसर झालेला आहे विद्यार्थ्यांना, आणि त्या माध्यमातून आम्ही अशा कार्यक्रमांचं आयोजन करीत असतो. थँक्यू मॅम. या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं, कसा झाला? हा युवा रंगाचा कार्यक्रम जो आहे वर्षातनं एकदा होतो आणि मुलांच्या ताणतणावातनं याचं आयोजन अतिशय महत्त्वाचं समजलं जात आहे आजकालच्या काळामध्ये. त्यासाठी विद्यार्थ्यांना ही संधी आम्ही त्यांच्या मनमुराद इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या वेशभूषा असं विद्यार्थी करून येतात आणि आपलं टेन्शन घालवतात. त्यामुळे हा उपयोगाचा आहे कार्यक्रम. कसं वाटलं? आपल्या शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये कला मंडळांतर्गत पारंपरिक वेशभूषा हा जो दिन आहे तो आपण महाराष्ट्राची परंपरा एक जतन व्हावी या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी अनेक वेशभूषेतून आपलं सादरीकरण केलेलं आहे. त्यामध्ये राष्ट्रीय एकता, नंतर विविध धर्मांचे, जसं आपलं राष्ट्रीय एकात्मता गोकुळधाम सोसायटी जी आहे ती अत्यंत चांगल्या उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या पारंपरिक वेशभूषेच्या आम्ही 3 बक्षिसं विद्यार्थ्यांना देत असतो. विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा समूह अशा प्रकारे आम्ही विद्यार्थ्यांना पारितोषिक सुद्धा आज देण्यात आलेलं आहे आणि यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता अत्यंत आनंदाचं वातावरण आज महाविद्यालयात दिसत आहे. धन्यवाद.